आणि आता सविस्तर बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक मोठी बातमी। दैनिक सामनातनं ठाकरे बंधूंच्या युतीबाबत संभ्रम नको असं म्हणत थेट राज ठाकरेंना भूमिका घेण्याचं स्पष्ट आवाहन करण्यात आलंय। राज ठाकरेच समोर येऊन बोलतील, संभ्रम दूर करतील असं म्हटलंय। याचाच अर्थ 5 जुलैला ठाकरे बंधू एकत्र आले होते, ते एकत्र जरी आले असले तरी आगामी निवडणुकीतली युती काय होणार त्याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे। दुसरीकडे जर आपण बघितलं 2 दिवसांपूर्वी दिल्लीत गेलेल्या एकनाथ शिंदेंची अमित शहांसोबत बैठक झाली आणि या बैठकीत भाजपात येतो मुख्यमंत्री करा अशी चर्चा शिंदे आणि शहांमध्ये झाल्याचा दावा सामनातनं करण्यात आलाय। महाराष्ट्रात जे सध्या सुरू आहे ते थांबवून दाखवतो, फक्त मुख्यमंत्री करा अशी विनंती अमित शहांकडे एकनाथ शिंदेंनी केल्याचा दावा सामनातनं करण्यात आलाय। तर आपण 2 घडामोडी बघतोय, शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याबाबत सामनातनं आवाहन आणि दुसरीकडे राज ठाकरेंना आवाहन। शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यातनं मोठा दावा केलेला आहे। आजच्या सामन्यामध्ये भाजपात येतो सीएम करा असं म्हटल्याचं दावा केला। लक्षात घ्या की या विषयावरती आता चर्चा फार झाली आणि होते। म्हणजे माननीय उद्धव ठाकरे, माननीय राज ठाकरे एकत्र येतील का आणि पुढे काय करतील, मला वाटतं त्याला महानगरपालिका निवडणुका अजून जाहीर झालेल्या नाही, त्या जाहीर होऊ द्या आणि त्यानंतर तुम्ही हा प्रश्न विचारा। पण ठीक आहे, मी एवढंच म्हणतोय की लोकांची इच्छा आहे आणि माननीय उद्धव ठाकरे म्हणालेले आहेत लोकांच्या मनात जे आहे किंवा महाराष्ट्राच्या मनात जे आहे ते होईल आणि तुमच्या मनात जे आहे ते होईल। फार चर्चा न करता आपण त्या गोष्टीला वेळ द्यायला पाहिजे, योग्य वेळी योग्य निर्णय होत असतात। बोला पुढे।